ओम साई सरस्वती खालिंग आणि दुसऱ्या बाजूला नक्षत्र चौदरपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ वाया घालवायचा नाहीये. लगेच सामन्याला इथून सुरुवात करायची. प्रत्येकी 3 षटकांचा सामना असेल, या गोष्टीची तुम्ही इथून नोंद घ्यायची आहे. प्रत्येकी 3 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं षटक मेडेंटरी पॉवर प्लेचं असेल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटे तुमच्याकडे आहेत. तर या 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला इथून 3 षटक पूर्ण करायचे आहेत. पंचांचा जसा आम्हाला ग्रीन सिग्नल येईल तशी आम्ही स्टॉपवॉच सुरू करू. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला सुरुवात, स्टॉपवॉच सुरू झालाय. 15 मिनिटांचा कालावधी तुमचा सुरू झाला. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. बोलो तयार. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 1. ओव्हर पिच होता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू सरप्राइझिंग होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट मात्र इथून जर झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं. या दरम्यान मात्र आपण पाहतोय एक धाव कंप्लीट. धावफलकाचा श्री गणेश मात्र इथून झालाय. तर या दरम्यान माननीय अतुलजी डोंगरे साहेबांचा इथे शुभ सन्मान करेल. मी विनंती करेल रोहितदास पाटील दादांना आपल्या शुभ हस्ते मात्र इथे सन्मान करायचा आहे साहेबांचा. व्यासपीठावरती शुभ सन्मान होताना मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच माननीय अतुलजी डोंगरे साहेबांचा इथे शुभ सन्मान होईल. रोहिदासजी पाटील दादा, आपल्या शुभ हस्ते मात्र इथून आपण शुभ सन्मान करायचा आहे. हे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. वळूया मॅच टू क्रिकेट. आणि इथे हा चेंडू देखील चांगला आहे. या दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलचं पतन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दरम्यान चांगली गोलंदाजी आहे. हीच आपण पाहतोय सातत्याने मात्र नक्कीच 4,000 रुपयांच्या आर्थिक मदत सुद्धा मंडळाला त्यांच्या माध्यमातून लाभले. तर त्यांचे सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर आभार व्यक्त करतोय. आणि ते सुद्धा वेळात वेळ काढून मात्र इथे स्पर्धेला उपस्थिती त्यांनी सुद्धा दर्शवली. त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यतीश आहे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. ओव्हर द स्टिक्सने यावेळेला लोअर फुल टॉस होता. अप्रतिम चेंडू, भन्नाट गती. यावेळेला चेंडू डायव्हर्ट झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावल्यात आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडूचं कलेक्शन नाही झालंय. पुन्हा एकदा मात्र यावेळेला बॅकअप मिळालंय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. लागतोय पहिला मोठा धक्का. ते म्हणजे फलंदाजी करत असताना नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा टीमला. नक्कीच माननीय संदीपजी पाटील यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान होईल. नक्कीच मी रोहिदास दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र इथे शुभ सन्मान होतोय. नक्कीच पाहुण्यांनी नक्कीच व्यासपीठावर इथे मात्र त्यांची शोभा वाढवली आहे. व्यासपीठाची उपस्थिती दर्शवली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. आपण वेळात वेळ काढून स्पर्धेला आलात. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. मग हाफ आर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता. आपण लाईन पाहिली, लेंथ पाहिली आणि नक्कीच डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पंचांनी लगेचच घोषित केल्या. दोन्ही हात समांतर करून की ही धाव अवांतर आहे. धावफलक सर्कल पुढे एक नक्कीच 1+1 अशा 2 धावा मिळाल्यात. 6 धावा धावफलकावरती 6 ऑन स्कोर कार्ड. वाईट +1च्या स्वरूपात या 2 धावा अंकित झाल्यात. आणि आता मात्र आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना कुठेतरी स्ट्रगल करतोय. ते म्हणजे नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीम. कारण आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा षटक आहे. इथे मात्र जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं आहे. आणि तिथे मात्र आपण पाहतोय की फक्त 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 6. एक चेंडू शिल्लक आहे. लोअर फुल टॉस ऑफ करायचा होता. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. लाईन पाहिली, पंचांनी सांगितलं येस इट इज वाईट. आउटसाईड द ऑफस्टिकचा हा चेंडू. पंचांचा मात्र लगेचच आमच्याकडे इशारा आला व्हाईट बॉल. चेंडूमध्ये गती होती. काही क्षणासाठी नक्कीच फलंदाजाला दुविधामध्ये टाकलं होतं. त्यानंतर लाईन पाहिली, फलंदाजाने विचार केला, हा चेंडू मात्र भरपूर बाहेर आहे, सोडून दिलाय. व्हाईट बॉल. ऑन साईडला लॉफ करायचा होता. बॅटच्या मधोमध आला नाही चेंडू. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी आणि नक्कीच पॉपिंग क्रीजमध्ये सेफली पोहोचलेत का हा प्रश्न उपस्थित होत होता. आणि या दरम्यान पंचांनी सांगितलं येस, पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सेफली पोहोचलेत, त्यामुळे नॉट आऊट असेल. पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपन्न झाला. पहिल्या षटका अखेरीस धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ते म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमच्या.
आणि पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं, जिथे क्षेत्ररक्षकांवर बंधने असतात, फक्त 2च खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. त्या षटकामध्ये नक्कीच सातत्याने फलंदाज प्रयत्न करतात मोठे फटके खेळण्याचा, पण मी तर म्हणेन मोठे फटके खेळण्याची गरज नसते. जर तुम्ही गॅप शॉट सिलेक्शन केलं आणि टायमिंग तुमचं प्रॉपर असेल आणि ज्या मैदानामध्ये आउटफील्ड इतकी फास्ट आहे, तिथे तुम्हाला फक्त टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. बॅट आणि बॉलचं कनेक्शन जर चांगलं झालं आणि टायमिंग शॉट जर तुमच्याकडे उपस्थित असेल, गॅप सिलेक्शन मात्र तुमचं चांगलं असेल, तर मात्र तुम्ही जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करू शकता. चला लगेचच सुरुवात करायची आहे, प्लीज कॉपरेट करायचं आहे खालीन टीम. येस, तुम्ही नक्कीच क्षेत्ररक्षकांमध्ये बदल घडवू शकता, पण वेळ मात्र कमी खर्च करायचा आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग सज्ज आहे आणि नक्कीच शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आहे. बॅकअट पॉईंटला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच 38 सर्कलच्या बाहेर कव्हर्सला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते कव्हर्सच्या खेळाडूला आता थोडं वर घेतलंय. स्वीप कव्हर लॉफ करण्याचा प्रयत्न, हा चेंडू भरपूर गतीने इम्प्रेस केलाय. षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना आहे आणि विवेक शेलार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. भन्नाट गतीने इम्प्रेस केलंय. सामना थांबवायचा आहे 1 मिनिट पंच. तर या दरम्यान नक्कीच काही पाहुण्यांचं मात्र इथे शुभ आगमन झालेलं आहे. माननीय प्रशांतजी पुरुषोत्तम पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालं आहे. संचालक आहेत TDC बँकचे, त्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि धडाकेबाज नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. माननीय प्रशांतजी पुरुषोत्तमजी पाटील साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठावरती होताना तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच आलेल्या मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला, गोलंदाज सज्ज आहे. ओव्हर द स्टिक्स, लोअर फुल टॉस लॉफ केला. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि त्यांना बीट करून मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा देखना फटका, चौकार. चला सुरुवात करायची सामन्याला. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडेसे बदल करताना आपल्याला पाहायला मिळतात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सज्ज आहे. डीप स्क्वेअर लेग सज्ज आहे. मिड विकेट सज्ज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी सुरेख टप्प्याचा चेंडू हाताळलाय. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मधून लगेच चेंडू खाली आल्यात आणि अप्रतिम अगदी वेगाने चेंडू खाली आले आणि त्यानंतर थ्रो केला. इथे मात्र धावचीची संधी आहे आणि पुन्हा एकदा जवळजवळ यस, फलंदाज तर बाद आहेत पण एफर्ट्स मात्र पाहावे लागतील गोलंदाजाचे. अप्रतिम एफर्ट्स. आधी चेंडू खाली गेले आणि त्यानंतर चेंडूचं कलेक्शन केलं, स्वतःच फेकी गेली आणि नंतर स्ट्रायकर एंडवरती फेकी जेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आली तेव्हा स्वतःच मात्र पुन्हा एकदा चेंडू घेऊन आलेत नॉन स्ट्रायकर एंडवरती आणि फलंदाजाला बाद केलंय. नक्कीच आपण पाहिलं एफर्ट्स भरपूर आहेत नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या गावाची टी शर्ट परिधान करून खेळता तेव्हा जबाबदारी मोठी असते तुमच्यावरती. ती जबाबदारी साकारण्याचं काम मात्र आता गेलं आहे. कारण आपण पाहिलं भरपूर नक्कीच गोलंदाजीसुद्धा ते करतात, फलंदाजीसुद्धा करतात आणि त्यानंतर आता क्षेत्ररक्षणचं डिपार्टमेंटसुद्धा त्यांनी त्यांच्या नावावरती जणू काही करून घेतलं आहे. अप्रतिम एफर्ट्स, भरपूर चांगले एफर्ट्स तुम्हाला विवेक शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती 1.3 षटकांची समाप्ती. चौथा चेंडू हाताळण्यासाठी विवेक शेलार सज्ज आहे. ओव्हर द स्टिक्स.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॉडी लाईनवर ब्रश करणारा हा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, सातत्यपूर्ण गोलंदाजी, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. आणि आता मात्र कुठेतरी स्ट्रगल करतोय का सौदरपाडा संघ, हा प्रश्न उभा राहतोय. कारण आपल्या गोलंदाजीतून मात्र पूर्णपणे इम्प्रेस केलं, इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली ती म्हणजे विवेक शेलारची. सातत्याने हे नाव चर्चेत का आहे, माझ्या संघासाठी मी सातत्याने चांगला परफॉर्मन्स का देतो, हे त्यांनी मात्र सिद्ध केले. अप्रतिम गोलंदाजी, गोलंदाजीचा दर्जा मात्र विवेक शेलार याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये काही का क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून फ्लाय होऊन चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. माइटी ह्यूज बिग सिक्सर. चला सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि 1.5 षटकांची समाप्ती झाली आहे. 20 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा टीम तुम्हाला पाहायला मिळते. विवेक शेलारच्या विरोधात मोठा फटका आलाय. बोलतो यार, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लॉफ करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट केला आणि नक्कीच फलंदाजाच्या अंगावरती जणू काही चेंडू मारला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, थ्रो केला आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय की डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलने आपल्या षटकाची समाप्ती केली. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा 10.00च्या सरासरीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्यायचा लगेचच पंच. तर या दरम्यान नक्कीच व्यासपीठावरती शुभ सन्मान होणार आहे. माननीय प्रशांतजी पुरुषोत्तमजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान होईल. तर मी या दरम्यान विनंती करेल प्रेमनाथ वडोलकर साहेबांना, जे माजी सरपंच आहेत वडपे गावचे आणि नक्कीच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत वडपे गावचे, त्यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. साहेबांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. ते वेळात वेळ काढून मात्र या स्पर्धेला त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि व्यासपीठाची शोभा मात्र इथे त्यांनी वाढवली आहे. मायेची, आपुलकीची, प्रेमाची उबदाल शाल आणि त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण, एक ब्युटिफुल मोमेंटो त्यांना देऊन मात्र त्यांचा शुभ सन्मान इथे होताना तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळेल. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. बॅक टू क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा 20 आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि षटक क्रमांक 3 अर्थातच स्लॉग मध्ये निखिल आलाय. राऊंड स्टिक्स, लॉफ केलाय, सुरेख फटका, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. चेंडू मात्र जाईल स्क्वेअर लेग सीमा पार आलाय. हा षटकार, ते म्हणजे फलंदाज विशालच्या बॅटमधून. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर त्याचा पुरेपूर समाचार, खरपूस समाचार मात्र फलंदाजाने घेतला आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा पार आलेला हा उत्तुंग षटकार, अगदी पार्किंग झोन मध्ये गेलाय चेंडू. लांब लांब आणि लांबच लांब हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. बोलत यार, राऊंड विकेट. लॉफ केलाय पुन्हा एकदा, या वेळेला व्यासपीठाला वंदना देणारा हा फटका, उत्तुंग षटकार आणि या षटकाराने मात्र आघास केलाय. त्यांनी सांगून दिलंय की आम्ही सुद्धा स्वप्न पाहिलंय मनामध्ये आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझ्या खांद्यावरती आहे. सलगचा दुसरा मोठा फटका विशालच्या बॅटमधून. अप्रतिम फलंदाजी आहे आणि फलंदाजी मात्र नक्कीच नावलौकिकाला जपणारी आहे. आणि कारण आपण पाहिलं विशाल सुरुवातीला थोडेसे स्ट्रगल करत होते, त्यानंतर चौकार त्यांच्या बॅटमधून आला, त्यानंतर 2 सिंगल आणि आता 2 उत्तुंग षटकार. आणि षटकार मात्र निखिलच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कारण आपण पाहिलं की विवेक शेलार यांचं षटक
आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल आला आणि 5व्या चेंडूवरती जो षटकार लागला होता त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देताना डॉट बॉल हाताळला होता. पण आता निखिलला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण धावफलक मात्र आता उसळी घेत आहे. धावफलक वेगाने पुढे सरकतंय. 32 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 2.2 षटकांचा खेळ इथे झालेला तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 चेंडू अजूनही शिल्लक. राऊंड विकेट. बोल तयार. पुन्हा एकदा लॉफ करायचा होता. लाईन पाहावी लागेल. येस, मिसिंग लेग स्टिक. व्हाईट बॉल. आणि आता मात्र दडपणाखाली दिसतोय गोलंदाज निखिल, कारण पहिल्या 2 चेंडूवरती जो प्रहार झाला आणि ज्या प्रकारे प्रहार केलाय, नक्कीच कोणताही गोलंदाज मात्र दडपणाखाली नक्कीच जाईल. गोलंदाजी मात्र आता इथून चांगली करावी लागेल जर आपल्या संघाला कमबॅक मिळवून द्यायचा आहे. बोल तयार. राऊंड विकेट. ऑफस्टिकच्या बाहेर आधीच येऊन उभे होते, त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. पहिला टप्पा घेतल्यानंतर चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. हा 2 षटकारानंतरचा देखणा फटका. चौकार. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सातत्याने मोठे फटके आलेत. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर 2 षटकार विशालच्या बॅटमधून आले आणि त्यानंतर व्हाईट बॉल हाताळला आणि आता हा चौकार. आता मात्र दडपणाखाली आहे गोलंदाज निखिल. बॉलिंग ट्रॅकवरती 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि 17 धावा खर्च केल्यात. बोलत यार. राऊंड विकेटने मारा यावेळेला ऑन साईडला सुरेख फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी सीमेच्या मध्ये मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ ही भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे. कॉर्डिनेशन भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे. क्रिकेटचा खेळ आहे. खेळपट्टीवरती 2 फलंदाज आहेत. त्या दोन्ही फलंदाजांमध्ये कॉर्डिनेशन असणं महत्त्वाची गोष्ट आहे. ते कॉर्डिनेशन दाखवले. 2 धावा कंप्लीट. डावफलक वेगाने पुढे सरकेल. 39 ऑन स्कोर कार्ड. 39. ओरपिच होता. लाफ करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा मात्र कोणत्याही प्रकारचं कनेक्शन होताना तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. लेग बायच्या स्वरूपात मात्र इथून एक धाव अंकित होती. धावांची गरज होती आणि ती शेवटच्या षटकामध्ये मात्र पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाला. विशाल. धावसंख्या पुढे सरकेल 40 या आकड्यावरती. 40 ऑन स्कोर कार्ड. आणि या षटकाचा विचार केला तर मात्र या षटकातील हा शेवटचा चेंडू हाताळायचा आहे, ते म्हणजे निखिलला. कारण आतापर्यंत पहिले 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल अशा माध्यमातून मात्र 20 धावा तब्बल खर्च केल्यात. महागडे षटक राहिले. शेवटचा चेंडू. बोलो तयार. ओ द स्टिक्स. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आधी फ्रंट फुटला आले होते, त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीपमध्ये. स्क्वेअर लेगला धावबाची संधी आहे आणि इथे शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात लागतोय एक धक्का, ते म्हणजे चौदरपाटा टीमला. संघाचं सांघिक धावफलक जर आपण पाहिलं तर इथून मात्र धावफलकावरती धावा लागल्यात 41 धावा. 42 धावांचं लक्ष मात्र इथून उभं केलंय, ते म्हणजे सेकंड इनिंगमध्ये खेळाच्या उत्तरार्धामध्ये 3 षटकांचा सामना होता आणि इथे मात्र 41 धावा धावफलकावरती लागल्यात, ते म्हणजे चौदरपाडा संघाच्या 42 धावांचं लक्ष उभं केलंय खालींग संघासमोर. तर या दरम्यान जय बजरंग गोरसई ए संघ आणि जय गणेश वाफाळे ए संघ, दोन्ही संघांना विनंती असेल टॉस बॉक्समध्ये लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे, कारण इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार होतो. चला यायचंय लवकर टॉस बॉक्समध्ये. नक्कीच मी नुकताच थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. पवनपुत्र क्रिकेट संघ व ओमकार ग्रुप वडपे आयोजित सरपंच चषक 2021 हे दैदिप्यमान पर्व. आणि जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे उपस्थित आहे स्वीट व्हॉइस ऑफ किरवली सर अजय दादा घरत. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. सरपंच चषक 2021 मध्ये या स्पर्धेचे आयोजक पवनपुत्र क्रिकेट संघ वडपे आणि ओमकार ग्रुप वडपे यांच्या माध्यमातून आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय प्रशांत पुरुषोत्तम पाटील साहेब, जे TDC बँकेचे संचालक आहेत. एक मोठी उपस्थिती आम्हाला आज लाभलेली आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करण्यात येईल. त्यांच्या समवेत आमचे इतर सर्व पाहुणे मंडळी, सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. वेलकम सर. अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे. एका बाजूला जय बजरंग गोरसई ए संघ, कॅप्टन आहेत मयूर, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत जय गणेश वाफाळे ए संघ, त्यांचे कॅप्टन आहेत सुदर्शन काठोळे. 3-3 षटकांचा सामना असेल. टॉस कॉईन एका बाजूला सरपंच चषक 2021 आणि दुसऱ्या बाजूला पवनपुत्र वडपे. सुदर्शन कॉल देत आहेत. पवनपुत्र वडपे असा कॉल आहे, मात्र आलेला आहे सरपंच चषक 2021. टॉस मयूर केणी यांनी जिंकलाय. साहेब दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत. आमचे सर्व पाहुणे दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत. पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय.
थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी आला स्पर्धेची खऱ्या अर्थानं आपण शोभा त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपले शतशः आभार. तर गोरसई ए संघानं टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हावं. मयूर काय निर्णय? फलंदाजी करणार. फलंदाजी करणार. पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी करून एक मोठा स्कोर उभा केला होता, म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलाय की काही वेगळं कारण? असं काय नाही, ग्राउंडवर काही होऊ शकतं आणि बॉलरसाठी पिच बेनिफिट देतो, कारण की कधी बॉल बसतो कधी उडतो, तर त्याच्यासाठी आम्ही फलंदाजी घेतली. वाफाळे संघाचा खेळ देखील तुम्ही पाहिला असेल, तुम्ही या ठिकाणी थांबून राहिलेले आहात, तर साधारणतः काय वाटतं या टीमबद्दल आणि त्यांना किती स्कोअरपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल? वाफाले संघासमोर आम्ही पहिल्यांदा खेळतो आणि चांगला संघ आहे, तर त्यांना कमीत कमी धावांपर रोखण्याचा प्रयत्न करू, जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. येस, कारण तुम्ही प्रथम बॅटिंग करणार आहात. संघामध्ये आम्हाला काही फेरबदल पाहायला मिळेल या दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये? नाही, तोच संघ असेल. सेम टीम असणार. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सुदर्शन, पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारे कामगिरी झाली, म्हणजेच काय सांगाल तुमच्या टीमच्या एफर्टबद्दल? 100% एफर्ट झालं आणि आता देखील तसंच एफर्टची अपेक्षा असेल, कारण की समोर संघ कोण आहे हे न बघता गोलंदाजी करतील माझे गोलंदाज आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की गोरसई ए संघानं टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅचकडे. दरम्यान आमचे मान्यवर, आमचे आजचे प्रमुख अतिथी, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. त्यांचे पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करीत आहोत. साहेबांचं शेड्यूल नेहमीच बिझी असतं, मात्र या आयोजकांवर त्यांचं भरपूर प्रेम आहे, या खेळावर देखील त्यांचं प्रेम आहे आणि त्यामुळेच ते अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. मैदानामध्ये मात्र पुन्हा एकदा खेळाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर एक खणखणीत षटकार येतोय विद्यानंदच्या बॅटमधून. अतिशय सुंदर सुरुवात केली आहे फलंदाज विद्यानंदनं. पहिल्याच बॉलवर दणदणीत षटकार. आखो टप्प्याचा बॉल मिळाला होता, त्याला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमापार. 42 धावांचं टार्गेट आहे 3 षटकांमध्ये या सामन्यामध्ये खालिंग संघासमोर. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय, खेचलाय बॉल ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर तैनात. यावेळेस अंतर पार करता आलं नाही चेंडूला आणि एक सुरेख झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन. वार आणि पलटवार. प्रतिषटक 14च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. निलेश जाधव पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय आणि कुठेतरी त्याने देखील एक रणनीती बनवली होती. आखो टप्प्याच्या चेंडूंचा मारा त्याने करायला सुरुवात केली. जरूर पहिल्या बॉलवर बिगिट आला, मात्र डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात करण्यात आला होता आणि जे जाळं पसरवलं होतं त्यामध्ये फसवलंय, अडकवलंय विद्यानंदला. हा बॉल यतीशसाठी होता, स्विंग करायचा होता ऑन साईडला, मात्र एक चांगला बॉल वुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जातोय. बॅट्समनला बीट करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. प्रत्येक षटकामध्ये 1-2 मोठे फटके तर खेळायचेच आहेत, मात्र योग्य प्लॅनिंगनं बॅटिंग करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल राईट आम ओव्हर द विकेट. यावेळेस साखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, टायमिंग बरोबर जुळालेलं नाहीये, डीपमध्ये फिल्डर तैनात, सुरेख झेल टिपला जातोय. आणखी एका मोठ्या विकेटचं पतन. चेंडू घेता आला नाही. खरं तर हा हाफ ट्रॅकर होता, उजव्याष्टीच्या थोडा जास्त बाहेर होता, ते देखील एक कारण आहे की चेंडूने अंतर कापलं नाही. टायमिंग तर चुकलंच होतं आणि स्ट्रोक सिलेक्शन देखील आपण पाहिलं तर खरं तर पुल करण्यासाठी बॉल योग्य होता असं मी म्हणेन, परंतु बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही. उंची जास्त होती फटक्यामध्ये. डीप मिड विकेटला खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीनं दुसऱ्या विकेटचं पतन.
यतीश शेलारला खातं देखील उघडता आलं नाही. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी यतीशनं केली होती. गोलंदाजी देखील खूप छान केली होती आणि बॅटिंगमध्ये देखील फार महत्त्वाचं योगदान दिलं होतं. 20 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये त्याने निराश केलं आहे. गोलंदाजी जरूर चांगली केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर विवेक आणि निखिल यांच्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं धावा जोडण्यात आल्या. चौदरपाडा टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विशाल डाकीनं अप्रतिम बॅटिंग केली. आज खूप भन्नाट फॉर्ममध्ये दिसतोय चौदरपाडा संघाचा डावखुरा फलंदाज विशाल डाकी. आणि गोलंदाजीमध्ये निलेशनं चांगली सुरुवात केली आहे. 6 धावा धावफलकावर 2 गडी बाद झालेत. नवीन बॅट्समन विवेक शिलार आलाय. स्ट्राईक मात्र सलामीवीर शुभमकडे असेल. 1 डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे शुभम. दोन्हीही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला निघून गेलेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. अँगल चेंज केला जातोय. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल आणि टिपला गेलाय. आणखी एक चांगला झेल, फलंदाज फेल. कॅचिंग फार छान पाहायला मिळते आणि निलेशचं कौतुक करावं लागणार आहे. पहिल्याच षटकामध्ये 3 मोठे धक्के दिलेत. त्याच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव त्याने पणाला लावला आहे आणि फिल्डरची देखील खूप चांगली साथ मिळते. ज्या पद्धतीनं विद्यानंदला त्याने जाळ्यात अडकवलं ते देखील वाखाणण्याजोगं होतं. जाणून बुजून शॉर्ट पिच चेंडू टाकला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर त्याने घेतला होता आणि तिकडेच विद्यानंदला झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर यतीश शेलारचा अडसर देखील दूर केला आणि पुढची विकेट मिळवली आहे ती म्हणजेच शुभमची. शुभमला देखील खातं उघडता आलं नाही. बिकट परिस्थिती खालिंग संघाची पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावर 3 गडी बाद. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 5 इज दीपेश. एक युवा फलंदाज आहे. ड्राईव्ह केलाय चेंडू मात्र गॅप मिळत नाही आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑफ कडून फिल्डर आले होते. डॉट चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय निलेश जाधवच्या माध्यमातून. पॉवर प्लेमध्ये अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार आल्यानंतर एकही धाव त्याने तदनंतर खर्च केली नाही आणि तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 3 बाद 6. उर्वरित 2 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 12 balls and 36 runs to get for Saraswati Khaling to win this contest. And it looks quite difficult at the moment as they have lost 3 important wickets in very first over of the innings. Vivek Shelar is still out there. He hasn't faced any delivery and is going to be very vital player now for Khaling team. Conditions are very good for the game of cricket here in Wadpe. This is Sarpanch Cup 2021, the second and last day of the tournament. Pratik Wakde is into the attack now. Left armer from Chowdhury team. Beautifully bowled, but that's a wide delivery. The length was very good and a little bit extra movement, I think. Is bowling left arm round the wicket. Yes, good decision by the umpire. Vivek was trying to go big without moving his feet too much. That's been cracked away up the back foot, pulled away. Nicely played in the gap for 4 runs. Wonderful stroke by Vivek Shilar. Sloppy work out there. Actually, there was fielder at deep mid wicket. And yes, it was could have been only single. But very poor piece of fielding. And batsman got 4. Full toss. This is going traveling high in the air and it's gone out of the park. Maximum from the bat of Vivek. This is lovely piece of batting by Vivek Shilar.
is very good all-round cricketer. We all know is very good fast bowler, but he can also bat. He can use the long handle. Score bounces to 17 runs for the loss of 3 wickets. They need another 25 to win. This time driven down to long off. There is protection on the boundary. Will they come back for the second? Yes, they will. Fielding has been ordinary in this over in particular. In first over, fielders were outstanding. They took 3 catches in Nilesh Jadav's over. But in this over, they're not up to the mark. Pulled away this time down towards deep mid wicket. There is fielder. Nicely played and nicely fielded as well. Just a single on that occasion for Vivek Shelar. Is trying to hit every ball with the hard hands. Score moves up to 20 runs. They need another 22 runs to win from remaining 8 deliveries. 8 balls and 20 runs to get for Saraswati Khaling. Saraswati, Om Sai Saraswati Khaling playing against Nakshatra Saudarpada. 8 balls, 22 runs. High in the air, once again down towards mid-wicket. And Nilesh Jadhav is in the action. But look at that, quick running between the wickets. Superb piece of running between the wickets. Vivek Shelar is so quick. It's very fit, very athletic. So runs are getting thick and fast in this over. Very productive over so far for Khaling team. Score bounces to 22. Oh, that's a good effort by the bowler, but it's a wide. Wide has been called by the umpire. The attempt was good to bowl the bouncer, but it was out of the reach of the batsman, and that's why umpire has called it wide. Score moves up to now 23. Equation comes down to 19 runs from remaining 7 balls. Dipesh on strike. Pratik with his last ball. Swing and miss. Big swing and miss. End of the over with a dot ball. 2 gone. It's 23 for the loss of 3 wickets. 23 रन 3 विकेटों के नुकसान पर. आखिरी ओवर में 19 रनों की आवश्यकता. पहले ओवर में पूरी तरह से बैकफुट पर नजर आ रही थी ओम साई सरस्वती खालिंग टीम. 6 रन बने थे और 3 विकेट्स भी गिरे थे, लेकिन विवेक शेलार ने ज़रूर उम्मीदें जगाई है. जिस तरह से इस ओवर में 1 छक्का और 1 चौका उन्होंने जड़ा. हालांकि मिसफील्ड भी थोड़ी देखने को मिली दूसरे ओवर के खेल में. और अब ये मुकाबला वाकई में रोमांचक स्थिति में बना हुआ है. 6 गेंदों में 19 रनों की आवश्यकता है. दीपेश और विवेक शेलार की जोड़ी है क्रीज पर, और सारी उम्मीदें कहीं ना कहीं विवेक शेलार से है. मुझे अभी भी याद आता है पिछले सीज़न में धामनगांव में जो टूर्नामेंट हुआ था, अकेले विवेक शेलार ने उस पूरे टूर्नामेंट में 26 छक्के लगाए थे. 183 रन कुल मिलाकर बनाए थे उस टूर्नामेंट में विवेक शेलार ने. और वहाँ प्लेयर ऑफ द टूर्नामेंट भी रहे थे. अच्छी गेंदबाजी भी की थी उस टूर्नामेंट में. प्रोफेशनल क्रिकेट भी खेलते हैं विवेक. और जब आप प्रोफेशनल क्रिकेट की तरफ बढ़ते हो तो वहाँ से भी आपके पास जो अनुभव आता है वो आपको काफ़ी काम आता है काफ़ी हद तक. नक्षत्रा के कैप्टन भी जानते हैं कि विवेक शेलार कहीं ना कहीं इस समय उनके लिए सबसे बड़ा सिरदर्द है, और उनको यहाँ से आउट करने का प्रयास करना होगा. हालांकि काफ़ी सारे रन्स है बचाने के लिए. आखिरी ओवर लेकर बायत के गेंदबाज रोशन तैयार होते हुए. पहले राउंड के मैच में अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने, खासतौर पर प्रतीक विषय के विरुद्ध बहुत ही ज़बरदस्त आक्रमण उनका रहा था. लेकिन ये चुनौती अलग है. विवेक शेलार के पास स्ट्राइक. 5 खिलाड़ी बाउंड्री पर है. बढ़िया गेंद, फुल लेंथ, उतना ही अच्छा ड्राइव लॉन्ग ऑन की तरफ खेला है. दूसरे के लिए जाना चाहते हैं विवेक, और विवेक जब दौड़ते हैं पहला रन तो बहुत तेज़ दौड़ते हैं, और उससे होता यह है कि फील्डर भी थोड़े से दबाव में आ जाते हैं. बहुत आसानी के साथ 2 रन पूरे किए गए हैं. हालांकि गेंदबाज ने अच्छे गेंद से अपने ओवर की शुरुआत की है. समीकरण बदलता हुआ 5 गेंदें शेष है. जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता. बड़े स्ट्रोक्स की दरकार है खालिंग टीम को. ऑफ फुल टॉस, नो बॉल का इशारा, और ये बड़ा हिट.
मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान फ्लैट 6। क्या ये गेम चेंजिंग मोमेंट है? नो बॉल, उस पर छक्का जड़ा है विवेक शिलार ने। बीमर गेंद कर बैठे रोशन, खुद के पैर पर एक तरह से उन्होंने कुल्हाड़ी मार ली है। 7 रनों से स्कोर 32 पर पहुंचता हुआ। और अब समीकरण देखिए, 5 गेंदें शेष है। ओम साई सरस्वती खालिंग टीम को जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता। 3 ओवर में 42 रन बनाने हैं इस मुकाबले में खालिंग टीम को। अब समीकरण 5 गेंदें और 10 रनों की आवश्यकता है। 7 रनों का एक तरह से तोहफा आपने दिया है विपक्षी टीम को, और निश्चित रूप से ये कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट साबित हो सकता है इस मैच का। हालांकि जब तक कोई टीम जीतती नहीं है तो तब तक किसी को भी विजेता हम घोषित नहीं कर सकते जब तक मैच समाप्त नहीं होता है। लेकिन दबाव ज़रूर रहेगा गेंदबाज पर, क्योंकि अगली गेंद फ्री हिट भी तो है। विवेक चाहेंगे कि इस गेंद पर भी एक बड़ा हिट लगाकर ये मुकाबला अपने पक्ष में झुकाया जाए। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करनी होगी, क्योंकि विवेक बड़े खतरनाक बल्लेबाज है। जब उन्होंने खेलना शुरू किया था तो केवल गेंदबाज के तौर पर खेलते थे खालिंग टीम के लिए, लेकिन बल्लेबाजी की भी ज़बरदस्त क्षमता उनके अंदर है, वो देखने को मिलती हुई। खींचा है ऑन साइड में, फील्डर ने कैच किया है। ओ, यहाँ पर रन नहीं लिया गया है। 2 रन क्या बन सकते थे वहाँ पर, ये भी एक सवाल है। कैच किया गया था, विवेक चाहते हैं कि स्ट्राइक उनके ही पास रहे, जिस वजह से रन नहीं लिया है। स्कोर 32 रन 3 विकेटों के नुकसान पर। छक्का लगाने का प्रयास ज़रूर था, लेकिन कहीं ना कहीं ज़्यादा गति नहीं थी गेंद में, जिस वजह से बाउंड्री को क्लियर नहीं कर पाए थे। मिड विकेट पर सीधे कैच थमा बैठे थे, लेकिन फ्री हिट गेंद थी। 4 गेंदें 10 रन। व्हाट अ मैच! रोचक और दिलचस्प क्रिकेट। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बार हवाई फायर, और ये जाएगी मैदान के बाहर। शानदार छक्का। खिलाड़ी यहाँ पर भारी पड़ रहे हैं नक्षत्रा चौधरपाड़ा टीम को। रन संख्या 38। लगातार शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी हो रही है। हालांकि गेंदों को टर्न करा रहे हैं, हल्का सा टर्न मिल रहा है, उंगलियां फेर रहे हैं, लेकिन इतना ज़्यादा समय आप विवेक जैसे बल्लेबाज को दोगे तो फिर गेंद का यही हश्र होने वाला है। इस ओवर में लगने वाला ये दूसरा छक्का। 3 गेंदें अब शेष है, जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता है। विवेक शिलार बड़े चतुर खिलाड़ी है, स्ट्राइक उन्होंने अपने पास ही रखा है। उनको मालूम है कि यदि वो ज़्यादा गेंदें खेलेंगे तो ये मुकाबला उनकी टीम जीत सकती है। दीपेश एक युवा खिलाड़ी है और उनको कहीं ना कहीं नॉन स्ट्राइकर्स एंड पर ही वो रखना चाहते हैं। ऑन साइड की फील्ड को काफ़ी कस लिया गया है। 4 खिलाड़ी ऑन साइड में बाउंड्री पर तैनात किए गए हैं। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और इस बार स्लॉक स्वीप की कोशिश, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए। डॉट गेंद, अच्छी वापसी, जबरदस्त नोकझोंक है। शानदार जद्दोजहद गेंद और बल्ले के बीच में। आज के दिन के खेल में यह सबसे रोमांचक मुकाबला। ओम साई सरस्वती खालिंग बनाम नक्षत्रा चौधरपाड़ा। 2 गेंदें बची है, 4 रन चाहिए, चेजिंग कंपलसरी। क्या बड़ा हिट आएगा विवेक के बल्ले से, या फिर 2 बेहतरीन गेंदें करके चौधरपाड़ा को जिताएंगे रोशन। ओ, इस बार काफी ज्यादा घूमी गेंद, बहुत ही शानदार गेंद थी ये। एंगल बनाकर अंदर की तरफ लाया था गेंद को, और टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ टर्न कराया। बहुत ही खूबसूरत गेंद, पूरी तरह से खोल दिया विवेक शिलार को। एक और डॉट गेंद की समाप्ति। ये देखिए कितना टर्न, ये शायद वो छक्का दिखाया जा रहा है, लेकिन रिप्ले हम ज़रूर देखना चाहेंगे पिछली गेंद का। बहुत ही सुंदर गेंद थी, डॉट गेंद रही है। अब एक गेंद में 4 रन चाहिए। रोशन बनाम विवेक शिलार, चौधरपाड़ा बनाम खालिंग। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, पॉइंट के खिलाड़ी को बाउंड्री पर धकेला गया है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी सर्कल के अंदर आ गए हैं। थर्ड मैन फाइन लेग ऊपर है, एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर है। एक डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट है, एक लॉन्ग ऑन है। आखिरी गेंद,
और फिर से बीट किया, बहुत ही शानदार गेंदबाजी और इसके साथ ही नक्षत्रा ने इस मैच को जीत लिया है। कमाल की जीत। विवेक शेलार बहुत अच्छी बैटिंग कर रहे थे लेकिन अंतिम 3 गेंदों पर 4 रन नहीं बना पाए, जबकि आखिरी ओवर में 19 रनों की आवश्यकता थी। पहली 3 गेंदों पर 15 रन आए थे, लेकिन यही क्रिकेट है। क्रिकेट में कब क्या हो जाए कहना ये मुश्किल, और आखिरकार ये मुकाबला नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाड़ा टीम ने जीत लिया है। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक। पड़गा परिसर का जो नाम है वो काफ़ी ऊंचा किया है उन्होंने अपने खेल से, अपनी गेंदबाजी से। प्रोफेशनल क्रिकेट में हम अक्सर देखते हैं विवेक शेलार को। तो विवेक शेलार, आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है, लेकिन उनको हम हार्ड लक भी कहेंगे क्योंकि मैच कहीं ना कहीं उनके पक्ष में आ गया था, झुक गया था। जब 3 गेंदों में 4 रन चाहिए थे, बहुत अच्छे टच में भी थे, लेकिन तारीफ जितनी भी की जाए उतनी कम रोशन की, क्योंकि अंडर प्रेशर उन्होंने बहुत ही ज़बरदस्त वापसी की और मैच जिताया अपनी टीम को। सो कॉन्ग्रेचुलेशंस नक्षत्रा एंड हार्ड लक ओम साई सरस्वती खालिंग। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी एक बार फिर से नक्षत्रा की ओर से विशाल की एक और विशाल पारी, 25 रन बनाए उन्होंने अपनी टीम के लिए और एक अच्छा टारगेट सेट किया गया था नक्षत्रा टीम द्वारा। विशाल, आपसे भी रिक्वेस्ट है, आपको भी मंच पर आना है। मॅन ऑफ द मॅच खेळाडू विशाल, आपण व्यासपीठावर यायचं आहे। विवेक शेलार यांना देखील आम्ही विनंती करतोय, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। विशाल मला वाटतं लगेच बाहेर गेलेले आहेत, त्यांना दुसरीकडे देखील सामना खेळायचा आहे, त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत, तर त्यांना पण सामनावीराचा पुरस्कार देऊया। अभिनंदन नक्षत्रा चौदरपाडा संघ, अभिनंदन विशाल। पुढचा सामना लगेच मैदानामध्ये सुरू करण्यात येईल। जय गणेश वाफाळे ए विरुद्ध जय बजरंग गोरसई ए। नाणेफेकीचा कौल आपण बघतोय की गोरसई ए संघाच्या बाजूने लागलाय, त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तर व्यासपीठावर आपण प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, विवेक शिलार यांचा सन्मान करणार आहोत। सन्माननीय प्रमोदजी पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शिलार यांना सन्मानित करायचं आहे। निश्चितच खूप चांगली फटकेबाजी, एकाकी झुंज दिली खालिंग टीमच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये, मात्र अपयश त्यांच्या पदरी आलंय। परंतु विवेक शेलार या पाडगाव विभागातील एक नामवंत खेळाडू आहेत आणि निश्चितच प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून त्यांना संबोधलं जातं। त्यांना पुढील वाटचालीसाठी आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत। थँक्यू सो मच विवेक, आपण या ठिकाणी आलात, चांगला खेळ देखील दाखवला आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवलीत। नवीन सामन्याला सुरुवात केली जाते। हा सामना देखील प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे। गोरसई ए संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आलेत।